1970 ते साधारणपणे 85, 1965 ते साधारणपणे 85 सालामध्ये मोहम्मद अली म्हणजे त्याचं खरं नाव होतं कॅशियस क्ले म्हणून अतिशय अं, गाजलेला असा एक बॉक्सर होता. मला हे सांगण्याचं मागचं कारण म्हणजे काही वेळेस तुम्ही असे एकदम हिंसक किंवा तिरस्कार प्रधान खेळ असतात. अशा खेळांमध्ये तुम्ही स्वतःमध्ये कसे वेगळे वेगळे परिवर्तन घडवून आणू शकता याचं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे हा कॅशियस क्ले म्हणजे उर्फ मोहम्मद अली. त्याला एका अतिशय आवडत्या हॉलिवूड अभिनेत्याबद्दल खूप आदर आणि सन्मान होता आणि तो त्याला भेटायला मिळावं म्हणून जीवापाड प्रयत्न करत होता आणि मला वाटतं फिफ्थ अव्हेन्यू पासनं तो 125 स्ट्रीट पर्यंत एक दिवस चालत गेला न्यूयॉर्कमध्ये की बाबा त्याला कळलं होतं की हा अभिनेता तिकडे येणार आहे भेटायला लोकांना. आणि एवढं सगळं चालत जाऊन तो तिथे दिवसभर थांबून राहिला. शेवटी तो अभिनेता त्याच्या गाडीतनं आला आणि उतरला आणि हा त्याच्याकडे गेला आणि तो म्हणला की तुम्हाला माहित नाहीये मी सकाळपासून आणि खूप लांबून इथे तुम्हाला भेटायला आलेलो आहे बरं का. आणि तुम्ही माझे आदर्श आहात आणि तुम्हाला मी आत्ताच सांगतो की अजून एक थोड्याच काळात मी वर्ल्ड हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन होणार आहे. ही माझी ईर्ष्या आहे आणि मी ती खरी करून दाखवणार आहे. तर हे सगळं म्हणत असताना त्यांनी त्याच्या खिशातनं त्या काळी डायरीतनं आपल्याला आवडत्या लोकांचे ऑटोग्राफ घेण्याची जास्त फॅशन होती. आता सेल्फी घेण्याची फॅशन आहे. तर त्यांनी खिशातनं डायरी काढली आणि ऑटोग्राफ मागितला. त्याच्या दुर्दैवाने त्याच्या आवडत्या रोल मॉडेलनी त्याला धुडकावून लावलं. त्या म्हणला की बिझी नाव, कम बॅक लेटर बडी, ऑल द बेस्ट असं म्हणून तो निघून गेला. त्याला खूप अपमानास्पद वाटलं. त्याला खूप असं घालून पाडून वागवल्यासारखं वाटलं. त्याला खूप राग आला. आता या रागाला नियंत्रित करण्यासाठी तुमच्यासमोर दोन पर्याय असतात. पर्याय नंबर एक म्हणजे ते घेऊन त्या रागातच जगत राहणं आणि पर्याय नंबर दोन म्हणजे की स्वतःला एवढं चॅलेंज करणं की एक दिवस असा येईल की मला तो स्वतः माझा आदर्श बोलवून घेईल आणि मला म्हणेल की बाबा मला तुझा ऑटोग्राफ दे बरं का. कालांतरे दिवस गेले आणि मोहम्मद अली वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन झाला आणि वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन झाल्यावर एका प्रमोशन मध्ये त्याला आणि त्याच्या आवडत्या आदर्श असलेल्या अभिनेत्याला बोलवलं गेलं आणि त्या पोडियमवरती ते दोघ जण एकत्र आले. त्यावेळेस ह्याच्या डोक्यात दोन प्रकारचे विचार होते. एक विचार असा होता की इकडे आपल्याला एक संधी आहे की जी आपल्या भावना दुखवल्या गेल्या होत्या एक 8-10 वर्षापूर्वी त्या भावनांचं पुनरुच्चार करू किंवा याचे धन्यवाद मानू की मला तू अशी जी काही इल ट्रीटमेंट दिलीस त्या इल ट्रीटमेंटचा राग मी माझ्या कर्मावर काढला आणि त्यामुळे मी मोठा झालो. असे दोन प्रकारचे त्याच्यासमोर पर्याय होते. त्यांनी दुसरा पर्याय निवडला. त्यांनी जाऊन स्टेजवरती पॉडियमवरती गेल्यावर त्या अभिनेत्याला सांगितलं की मी तुमचा मनापासून आभारी आहे कारण तुम्ही मला ते इल ट्रीट म्हणजे गैरवागणूक तुम्ही दिली होती. एक साधी गोष्ट होती की तुम्ही उतरल्यावर माझ्या डायरीवर तुम्ही एक सही दिली असती तर इट वुड हॅव मेड माय डे बरं का. पण तुम्ही ते केलं नाही. तुम्ही मला धुडकावून लावलं. नॉट नाव, आय एम बिझी, लेटर, माय फ्रेंड, गुड लक. आज मी वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनच्या हैसियतमध्ये तुमच्या शेजारी उभा आहे बरं का. म्हणजे कर्माने म्हणजे नावलौकिकाच्या कर्माने आपण दोघं ऍटलिस्ट ह्या स्टेजवर तरी एकत्र आलेलो आहोत. आपण इक्वल आहोत बरं का. पण तुमचा तो अपमान जर का मला नसता त्या अपमानांनी मला दीर्घकाळ माझ्या प्रॅक्टिसमध्ये, माझ्या तिरस्कारामध्ये, माझ्या रागामध्ये, माझा प्रतिस्पर्धी समोर आल्यावरती त्याच्यावर जो काही एक वर्चस्व दाखवण्यामध्ये त्या रागाचा उपयोग झाला. हा एक म्हणजे काय म्हणतात एक लेसन आपल्याला ह्या मोहम्मद अलीकडनं घेता येतो. बरं दुसरा लेसन असा की ते आपण म्हणतो ना की त्यांनी पुढे जाऊन असं सांगितलंय, ही वेंट ऑन टू से की तेव्हा मी मात्र एक गोष्ट केली की माझ्या समोर आलेल्या माझ्या प्रत्येक फॅनला मी तितका वेळ देऊन सगळ्यांना ऑटोग्राफ देतो कारण ऑटोग्राफ न मिळाल्याने आपल्या रोल मॉडेल मधनं ऑटोग्राफ न मिळाल्याने आपल्याला किती डिप्रेशन येऊ शकतं, आपल्याला किती वाईट वाटू शकतं ह्याचा मला अंदाज आहे. म्हणून मी सगळ्यांना वेळ काढून ऑटोग्राफ देतो. पण ऑटोग्राफ देताना सांगतो की प्रॅक्टिस वेल, वर्क हार्ड बरं का. लाईफ इज नॉट इझी.
You have to strive, you have to be different to become a world champion.